आज आपण उपवासाचे सांडगे बनवतोय। यासाठी साबुदाणा 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहे। रात्रभर भिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणे मस्त सॉफ्ट झालेत। एक उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाउलमध्ये पाणी घेऊन एक कच्चा बटाटा किसून घ्यायचा आणि किसून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि पाणी चांगलं काढून टाकायचं। आता यामध्ये उकडून किसून घेतलेला बटाटा, साबुदाणे घालायचे, मिरचीचा ठेचा, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं साहित्य मिक्स करायचं। प्लेटला एका मी तेल लावून घेतले, तुम्ही प्लास्टिकवर सुद्धा घेऊ शकता। हाताच्या पाची बोटामध्ये घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने हे सांडगे पाडून घ्यायचे। तर 2 प्लेटमध्ये मी सांडगे पाडून घेतलेले आहेत। हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत। तर सगळे सांडगे मी उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत। हे बघा मस्त आपले सांडगे वाळले। आता कडकडीत तेलामध्ये हे सांडगे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। हे सांडगे वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही, मस्त कुरकुरीत बनतात। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा।